गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिनांक 28 मार्च रोजी नाशिक येथे दहशतीकरिता कोयते घेऊन फिरणारा आरोपीस 2 कोयतेंसह गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने अटक केली आहे. त्याबाबत अधिक माहिती अशी की गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील अधिकारी व अंमलदार परिमंडळ 2 हद्दीतील विहित गाव भागात गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम विहितगाव भागात वालदेवी नदी पुलावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शस्त्र दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून वालदेवी नदी पुलावर श्री अण्णा गणपती मंदिराजवळ सौरभ उर्फ बाबू रवींद्र बहोत वर्ष 19 राहणार देवळली गाव गांधीधाम कब्रस्तान समोर याला ताब्यात घेण्यात आलाय. त्याच्या ताब्यातून 1200 रुपये किमतीचे 2 कोयते हे जप्त करण्यात आले. तसेच पुढील तपासासाठी त्याला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री प्रशांत बच्छाव, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, नितीन फुलमाळी, वाल्मिक चव्हाण अशांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.